उजनी व वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही धरणातील विसर्ग एकत्र वाहत आहे। त्यामुळे हा विसर्ग पंढरपुरात दाखल झाला आहे। पाण्याचा विसर्ग 70,000हून अधिक आहे। वाढत्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीला महापूर आला आहे। नदीच्या वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। पूर परिस्थितीमुळे जुना दगडी पुलावर पाणी पोहोचले आहे। जिल्हा प्रशासनाने नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पटवर्धन पुरवलीतील कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही पाण्याखाली गेला आहे। उजनी धरणात मिसळणारा दौंड येथील विसर्ग 55,585 क्युसेक कायम आहे। त्यामुळे उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून मंगळवारी पहाटेपासून 60,000 क्युसेक विसर्ग कायम आहे। वीर धरणातून नीरा नदीत 4,667 क्युसेकचा विसर्ग सुरूच आहे। यामुळे नीरा नरसिंहपूर येथे 65,000च्या पुढे भीमा नदीत पुढील विसर्ग कायम राहणार आहे।